नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर घेऊन आलोय तुमच्या समोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट। नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती। अनेक विद्यार्थ्यांना माहित देखील असेल की बँकिंग क्षेत्राशी रिलेटेड असणारी जी IBPS PO आणि असणारी MT भरती प्रक्रिया याची जाहिरात येऊन गेली होती, म्हणजे बरेच दिवस झाले आली होती। पण अनेक या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट अशी की त्याची जी मुदत आहे, जी फॉर्म सबमिट करण्याची मुदत आहे ती वाढवण्यात आलेली आहे। नक्कीच आपल्या दृष्टीने एक महत्त्वाची कारण क्वालिफिकेशन पाहता फक्त पदवीधरांना साधारणतः जास्तीत जास्त ऍप्लिकेशन करता येणारे आणि बँकिंग क्षेत्रामध्ये एक सुंदर असं काम करण्याची संधी उपलब्ध या जाहिराती थ्रू आपल्याला समजणार आहे। अनेक विद्यार्थ्यांना यातून संधी मिळणार आहे। नक्कीच माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट टू एंड सगळा बघायचा आहे आणि चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरायची नाही। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक गोष्ट त्यातली समजून घेऊयात। काय नमूद केलेलं आहे अगोदर पिक्चर स्वरूपामध्ये दिलेली माहिती बघूयात, त्याच्यामध्ये जी मुदत वाढ झालेली आहे ती पण बघूयात आणि त्यातल्या महत्त्वपूर्ण जी काही घटक आहेत ज्याच्या दृष्टीने आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे, मग त्याची अर्ज प्रक्रियेची पद्धती असेल किंवा जे अभ्यासक्रम असेल या सर्व डिटेल आपण त्याच्यामधून बघणार आहोत। बघा, बँकिंग कार्मिक चयन संस्थान भरती 2025 यामध्ये पदाचं नाव काय? परिवीक्षकाधीन अधिकारी व्यवस्थापक प्रशिक्षणार्थी। याच्या जवळजवळ 5208 पदे आहेत। दिलेला आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे। पदवी फक्त असणारे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे, कारण विद्यार्थी खूप सारी पदवीधारक करणारे आपल्याला विद्यार्थी जे अनेक बँकिंग क्षेत्राशी रिलेटेड अभ्यास करतायत। वयोमर्यादा 20 ते 30 वर्ष। आता वेतन श्रेणी आता इथे स्पष्ट होत नसली तर PDF द्वारे सगळ्या गोष्टी मी सांगणारच आहे। अर्ज शुल्क बघा, साधारणतः 850 रुपये खुल्या गटासाठी आणि राखीव गटासाठी फक्त 175 रुपये। आता तशी पाहायला गेली तर अर्ज सुरू होण्याची 1 जुलै पासून अनेक विद्यार्थ्यांना माहिती देखील आहे, पण आपल्या दृष्टीने माहिती अशी की जी कालच्या तारखेला 21 जुलैला याची मुदत संपत होती। आता ही मुदत वाढ मिळालेली आहे अर्ज करण्याची 28 जुलै पर्यंत। म्हणजे नक्कीच तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी। ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी लगेच तयारीला लागायचंय आणि ऑनलाईन परीक्षा जी पूर्व होते याच्यामध्ये पूर्व परीक्षा आणि जी ऑनलाईन मुख्य परीक्षा अशा 2 परीक्षा, जी ऑगस्ट महिन्यामध्ये तारीख आणि ऑक्टोबर मध्ये मुख्य। चला यामध्ये आपण बघतोय पदाचं नाव असेल, एकूण पद असेल ऑनलाईन पद्धतीने आणि जी काही तारीख आहे याही गोष्टी निष्पन्न होतात। आपल्या दृष्टीने महत्त्वाची शैक्षणिक पात्रता। शैक्षणिक पात्रता आपल्याला काय संपन्न होते याच्यातून? ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अन युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ द एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज्ड ॲज सच अ सेंट्रल गव्हर्नमेंट। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की पदवीधर असणारा विद्यार्थी जो या पदासाठी अप्लाय करू शकतो किंवा आवेदन देऊ शकतो। एज क्रायटेरिया आताच बघितलं 20, मिनिमम 20, मॅक्झिमम 30, बरोबर। त्यानंतर भरती प्रक्रिया सिलेक्टेड प्रोसेस ऑनलाईन प्रीलियम होईल, ऑनलाईन मेन्स एक्झाम आणि सर्वात शेवटी होईल कॉमन इंटरव्ह्यू। त्यानंतर त्या गोष्टी तर निष्पन्न। आता आपण PDF द्वारे एक एक गोष्ट यामध्ये सगळ्यात जी मुदत आलेली आहे, वाढ झालेली आहे, त्या सगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत। कधी एक्झाम होईल कंडक्ट तेही सांगितलंय, अगदी इंटरव्ह्यू पर्यंत आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट पर्यंतच्या सर्व तारखा आपल्याला दिसत आहेत। नक्कीच महत्त्वपूर्ण आहेत। यामध्ये जी पद जी श्रेण्या दिलेत ए श्रेण्यांपासून ते I पर्यंतच्या सर्व गोष्टी यामध्ये नमूद केल्यात, त्या पुढे पेज नंबर वरती आपल्याला मिळून जातील। पण आपल्या दृष्टीने यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्यात, प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग बेसिक आहे 48,480, ग्रेड पे 2000, 62,480, बरोबर। या सगळ्या ग्रेड पे आपल्याला दिसून येतो याच्यातून, बरोबर। त्यानंतर आपल्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे तर शेड्यूल कास्ट आणि अदर बॅकवर्ड क्लासेस साठी जी मिळालेली साधारणतः वयाची अट आहे त्यामध्ये शिथिलीकरण दिसते आपल्याला। शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्यासाठी 5 वर्षाची वयाचं शिथिलीकरण झालेलं आहे। अदर बॅकवर्ड याच्यासाठी 3 वर्षाचं, साधारणतः मॅक्झिमम 30, जे आपण बघतोय 28 वर्ष किंवा इतर त्याच्यामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय, बरोबर। आता आपल्या दृष्टीने एक्झाम कंडक्ट कशा पद्धतीने केली जाईल या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे। बघा इथं स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन म्हणजे प्रीलियम जी होईल ती प्रीलियम एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट होईल त्याविषयी दिलेली आहे।
प्रिलिमिनरी एक्झामिनेशन साधारणतः IBPS कंडक्ट करते, त्याबद्दल दुमत नाहीये. इंग्लिश लँग्वेज याच्यासाठी 13 मार्क्स, क्वेश्चन 13 मार्क्स 13. क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड 35 क्वेश्चन 13 मॅक्झिमम. रिझनिंग एबिलिटी 35 मॅक्झिमम 14. यामध्ये मीडियम पण दिलेला आहे, माध्यम कशा स्वरूपाचा असेल. इंग्लिश लँग्वेज तर ऑब्विसली इंग्लिश मधूनच असणार आहे. क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड हे इंग्लिश ऑब्लिक हिंदी मधून, इंग्लिश हिंदी. त्यानंतर 20-20-20 म्हणजे साधारणतः 20 मिनिट्स म्हणजे 60 मिनिटाची 100 मार्कांची तुमची ही प्रिलियम एक्झाम असणार आहे. त्याच्यामध्ये जे असणारे सब्जेक्ट वही दिसून येत आहेत त्यांचं वेटेज आहे. आता झाली ही प्रिलियम. आता मेन्स एक्झाम संदर्भामध्ये माहिती कशा पद्धतीने घेता येईल आपल्याला, ज्यामध्ये रिझनिंग क्वेश्चन 14 मॅक्झिमम मार्क्स 60. ओके. इंग्लिश आणि हिंदी 15 मिनिट्स, त्यासाठी जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल फायनान्शियल अवेअरनेस इन्क्लुडिंग RBI सर्क्युलर्स 35 क्वेश्चन मॅक्झिमम मार्क्स 15 इंग्लिश आणि हिंदी 25 मार्क्स. बघा त्यानंतर पुढे नमूद केल्याप्रमाणे इंग्लिश लँग्वेज मॅक्झिमम मार्क्स 40 दिसत आहेत. डाटा एनालिसिस मध्ये 50 टोटल. बघा इथं नंबर ऑफ क्वेश्चन 145, पण मॅक्झिमम मार्क्स कशासाठी 200 साठी. डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स यासाठी इझी अँड कॉम्प्रिहेन्शन साठी 2 मार्क. यामध्ये 25 मार्क्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेत. हे मेन्सच्या बाबतीत बघतोय आपण. आणि साधारणतः ही इझी आणि कॉम्प्रिहेन्शन इंग्लिश लँग्वेज मधून असेल त्यासाठी 13 मिनिट आणि 160 मिनिट ही टोटल एक्झाम वरच्यासाठी. म्हणजे ज्या पद्धतीने आपण प्रिलियम एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे त्याचे सब्जेक्ट बघितलं, त्याचं वेटेज पाहिलं. अगदी मेन्स मध्ये सुद्धा आपण बघितलं कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल. ठीक आहे. बाकीच्या इंटरव्ह्यूजच्या प्रोसेस ह्या त्यानंतरच्या येतील आणि त्यानंतर सिलेक्शन. विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग क्षेत्रामध्ये जे अभ्यास करताय, ज्यांना बँकिंग सेक्टरमध्ये स्वतःला आजमावायचं आणि नोकरी मिळवायची, त्यांच्यासाठी खूपच एक सुंदर अशी आनंदाची अशी बातमी. जरी मुदतवाढ झाली असली तरी बरेच विद्यार्थी याच्यापासून अलिप्त असतील. लवकरात लवकर ही जी ऍप्लिकेशन करण्यास जे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांनी पटकन जाऊन ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्यापर्यंतचा संपूर्ण मुदत तुम्हाला वाढ कधीपर्यंत आहे ते पण सांगितले. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी याला अप्लाय करतील आणि बँकिंग सेक्टरमध्ये नोकरी मिळवण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यास याद्वारे मदत होईल. चला मित्रांनो, यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला यासारख्या अपडेट देत राहील. त्यासाठी तुम्हाला हा चॅनल अत्यंत महत्त्वपूर्ण असा असेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल खूप खूप आभार. जाता जाता माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. चला मित्रांनो, मी सागर जगताप सर तुमची रजा घेतोय. पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तुर्तास रजा घेतोय. गुड बाय अँड टेक केअर.